घननीळ सागराचा घननाद येत कानी, घुमती दिशा दिशांत लहरी मधील गाणी. चौफैर सूर्यज्वाला वारा अबोल शांत, येथे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत. आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे, भटकी चुकार होडी लाडात संत धावे. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा, जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा. नमस्कार मित्रांनो, रान माणूस सोबत कोकणातला साधं सिंपल नैसर्गिक जीवनातला आनंद घेत जगण्याच्या ह्या प्रवासात तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आज किनारा ही कविता या अशा सुंदर ठिकाणी बघून जगतो आहे. कोकणावरती आजपर्यंत जितके काही व्हिडिओज केले आहेत ते व्हिडिओज हे माझे अनुभवांचं कथन आहे आणि तुमच्यासमोर हे माझ्या जगण्यातले अनुभव मांडत असताना इथल्या लोकल लोकांसोबत तुम्ही हा जगण्याचा एक्सपिरियन्स घेत टुरिझम कसं करू शकतात यासाठी आम्ही एक्सपिरियन्स बाय कम्युनिटी बघा कोकण जगा कोकण अशी आम्ही एक टुरिझम इनिशिएटिव्ह चालू केला आणि या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोकणातल्या या अशा इंटेरियर गावांमध्ये आणून तिथल्या कम्युनिटीसोबत फिरण्याचा एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो. बॅकवॉटर्स म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं केरळ, अल्लेप्पी किंवा सुंदरबन्स, पण कोकणात सुद्धा फार सुंदर बॅकवॉटर्स आहेत आणि मँग्रोव्ह रिच अशी बायोडायव्हर्सिटी आहे. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. हिरवी झाडी म्हणजे कोकणातले मँग्रोव्ज. त्याच होडीमध्ये समुद्र किनाऱ्यावरती नदीच्या संगमावरती बसून तिच्या आतमध्ये नदीच्या अंतरंगात घेऊन जाणारा हा मँग्रोव्जमधला अनोखा प्रवास आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत एका कांदळवनाच्या देवराईमध्ये. कोकणामधल्या लोकांनी जशी सह्याद्रीमध्ये जंगलं राखून ठेवली आहेत, रेन फॉरेस्ट, तशीच कोस्टलमध्ये राहणाऱ्या आपल्या मच्छीमार कम्युनिटीजने सुद्धा काही जंगलं कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून राखून ठेवलीत, जो त्यांच्या जगण्याचा आधार आहे. जीवनशैली ज्याला आपण लाईव्हलीहूड म्हणतो, ज्यातून त्यांना माशांचे ब्रीडिंग सेंटर जपले गेलेले आहेत, ज्यातून या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी, खेकडे असतील, शिंपले असतील, ऑयस्टर असतील, या सगळ्यांचे ब्रीडिंग सेंटर्स आणि त्यातून एक ज्या कम्युनिटीला जी फिशिंग होते त्याच्यासाठी आजपर्यंत हेल्पफुल ठरणारी यांच्या जीवनाचा आधार असलेली ही मँग्रोव्हची जंगलं आहेत. ही जंगलं तुम्ही बघू शकतात. अगदी ज्याप्रमाणे एखादं फॉरेस्ट असतं, रेन फॉरेस्ट, तशी या जंगलाची हाईट आहे आणि त्याचबरोबर याची मुळं जर तुम्ही बघाल तर त्याची मुळं ही साधारणपणे 10 फूट उंचावरती येऊन पुन्हा एकदा ती जमिनीकडे झुकलेली आहे. अशा पद्धतीने मुळं येण्याचं कारण हे असतं कारण मँग्रोव्हज हे कोस्टलला असतात आणि ही मँग्रोव्हज इरोजन रोखण्याचं पुरांमध्ये आणि मोठमोठ्या वादळांमध्ये, ज्याला आपण सायक्लॉन्स म्हणतो, हरिकेन्स म्हणतो, तर अशा प्रकारच्या वादळांमध्ये किनारपट्टीचं संरक्षण करण्याचं काम करतात. कोस्टल भागाचं संरक्षण करण्याचं, ज्यांना आपण गार्डियन्स ऑफ द कोस्ट असं या मँग्रोव्हजला सुद्धा म्हटलं जातं, याचं एक फार मोठं महत्त्व आहे. पण ही काही मँग्रोव्हज कुठल्या सरकारी भीतीने नाही किंवा गव्हर्नमेंटने सांगितले म्हणून राखली गेलेले नाही आहेत, तर इथल्या पारंपरिक जीवनशैलीचा भाग असलेल्या मच्छीमारांनी ही अशा पद्धतीची मँग्रोव्हज राखून ठेवली आहेत. आत्ता आम्हाला या मँग्रोव्ह सफारीमध्ये आमच्या इकडचे आबा परब काका घेऊन आलेत, ज्यांच्यासोबत आम्ही इथली मँग्रोव्ह सफारी करतो. हा एक प्रकारचा तलाव आहे, एक प्रकारचा निम खाऱ्या पाण्याचा म्हणजे सेमी सॉल्टी वॉटरचा तलाव आहे. ये आपने इसका शेंग देखो, इसका वो सीड है, ये जो फल है उसका, उसको एक शेंग है ना, वो उसके अंदर सीड है. हाँ, वही सीड है, वही फ्रूट है. तो वो ना, ये सब मड है, नीचे सब चिखल है, तो वही गिरेगा सीधा और उसमें से ये एक नया मैंग्रोव स्पीसी आएगा. अनदर वो ना
ये एक मैंग्रोव्स के तालाब जैसा है, मतलब सभी दिशाओं में मैंग्रोव्स है, बीच में पानी है और उसके पीछे जंगल है पूरा। तो ये जब मानसून रहता है ना, तब मानसून में ये रिवर रहता है, ये फ्लोइंग वाटर रहता है। मानसून के बाद में जब वो बीच तैयार होता है, बाद में बीच में रेती आती है समुंदर की, तो ये तालाब बन जाता है। वो देखो ये ऊपर भी ये बर्ड फ्लाई कैचर है। उसको ग्रीन बी ईटर बोलते हैं, वो है ना ग्रीन बी ईटर, वो जो ग्रीन कलर का, वो किंगफिशर। कितना वैसे पता सुगरण रहती पक्षी। नदीच्या समुद्राच्या संगमावरून खाडीमध्ये होडीत बसून आपण नदीच्या साधारण मुखापर्यंत आलो आहे। म्हणजे ज्या ठिकाणाहून नदीचं फ्रेश वॉटर आपल्याला मिळतं त्या ठिकाणी आपण आलो, तर आपल्याला झाडांची जी रचना आहे, इकोसिस्टीम जी आहे, त्याच्यातला एक बदल जाणवला। ज्यावेळेस आपण समुद्रकिनारी होतो त्यावेळेस झाडं होती, मँग्रोव्ज होते, त्यांची हाईट खूप कमी होती, पण आता आपण बघतो की आपल्या बाजूला जी झाडं आहेत त्यांची हाईट वाढताना दिसते आणि या ठिकाणी तुम्हाला सुपारी आणि नारळाची बागायती दिसते। तर ही जी झाडं आहेत ही फ्रेश वॉटर मँग्रोव्ज म्हटली जातात, म्हणजे नदी किनारची झाडं। तर त्याच्यामध्ये कोणती, तर करंजाची झाडं असतील, बिब्याची झाडं असतील, किंवा आता माझ्या मागे जे तुम्ही झाड बघता याला उंडल असं झाड म्हणतात। ही एक कोस्टल ट्री स्पेसी आहे आणि जे आपण रापणीच्या होडी म्हणतो किंवा कोकणातली ज्या होड्या आहेत, लाकडी होड्या, त्याच्यासाठी हे लाकूड वापरलं जायचं। आणि ह्या अशा पद्धतीचे जे करंज असतील किंवा उंडल असतील ह्यांच्या बियांचं तेलसुद्धा पूर्वी आयुर्वेदात म्हणा किंवा घरगुती वेगवेगळ्या कामांसाठी याचं तेल वापरलं जायचं। ही जी तुम्ही बाजूला झाडं बघताय, याच्यावरची जी फळं बघताय, याला ही सुद्धा एक चिपीचा प्रकार आहे, चिपीची फळं म्हणतात याला, आणि याला मँग्रोव्ह ॲपल सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये। आणि बऱ्याचशा औषधी मेडिसिनल उपयोगांसाठी पूर्वी यांचे अनेक उपयोग व्हायचे। आणि अशा पद्धतीच्या स्पेसीज, आता तुम्ही बघताय हा पूर्ण जंगल हे अशा प्रकारच्या मँग्रोव्ह ॲपलनी भरलेलं आहे। ह्या कोस्टल ट्री स्पेसीज आहेत आणि त्या इथल्या लोकांनी राखून ठेवलेल्या आहेत। खाडीच्या प्रवाहात बसून हिरव्यागार कांदळवनातून निळ्याशार पाण्यातून होडीतला प्रवास अनुभवणं हेही एक स्लो लिव्हिंग आहे, सुशेगात जगणं। हॅपीनेसची प्रत्येकाची स्वतःची अशी एक डेफिनेशन असते आणि मी ती निसर्गासोबत जगण्यात शोधतो। निसर्गाला डिस्टर्ब न करताही पर्यटन करता येऊ शकतं। टुरिझम म्हणजे केवळ अम्युजमेंट आणि लक्झरी नाही, तर सिम्प्लिसिटीमध्ये सुद्धा स्थानिक लोकांना कनेक्ट होऊन निसर्गाचा आस्वाद घेता येऊ शकतो। याची जाणीव करून देणारं हे आमचं ग्रामीण पर्यटन, रिस्पॉन्सिबल रुरल टुरिझम। दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, जसा आबोली फुलांचा ताटवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा। तुम्हाला खरं कोकण दाखवणारे रानमाणूस निर्माण करणं ही आमची जबाबदारी। हिरवागार कांदळवनांचा, मँग्रोव्हचा बॅकवॉटरमधला हा प्रवास तुम्ही आज व्हर्च्युअली माझ्यासोबत अनुभवलात, पण प्रत्यक्षात इथे येऊन इथल्या लोकल कम्युनिटीज सोबत कनेक्ट होऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा आनंद जगू शकता। म्हणूनच बघा कोकण जगा कोकण एक्सपिरियन्शियल टूर आम्ही ऑर्गनाईज करत असतो। मित्रांनो, अशीच एक टूर आपण एका नदीची, तिच्या उगमापासून ते समुद्राच्या संगमापर्यंत नदीचे वेगवेगळे रूपं, तिचे अंतरंग, तिच्यातले रांजण खळगे, तिच्यातले मँग्रोव्ज, नदीचं एक स्वतःचं जग, तिच्या आजूबाजूची बागायती, घरं, कोकणाची एक टोपोग्राफी आहे जी सह्याद्रीपासून अगदी नदीचा जिथे संगम होतो तिथपर्यंत एका नदीचा प्रवास असा आपल्याला अनुभवता येतो। तर तशी एक टूर आपण ऑर्गनाईज करतो या महिन्याच्या
एंडिंगला म्हणजे डिसेंबरच्या शेवटी. तर त्या टूरमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा एक कॉन्टॅक्ट नंबर देतो, तिथे जाऊन तुम्ही कनेक्ट होऊ शकता. बघा कोकण, जगा कोकण.